पुणे येथील कोंढवा परिसरात एका 22 वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी एजंट बनून घुसलेल्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने डिलिव्हरी एजंट असल्याचं भासवून पीडितेच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला। पीडितेने डिलिव्हरी स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला, त्यानंतर लैंगिक अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर नराधमाने सेल्फी काढला, त्यावर मी परत येणार असा मजकूर लिहिल्याचा आरोप आहे। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। अनेक तपास पथकं स्थापन करण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणीसह सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। नेमकी घटना काय आहे, आपण काय गुन्हा दाखल केलाय आणि सध्याची तुर्तास परिस्थिती काय? कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64-77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास निर्भया वय वर्ष 22 ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या। तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे, आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाही आहे, मी पेन विसरलो, कृपया आपण पोच द्या, रिसीट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला। त्याचा तपास चालू आहे। सर, आरोपीने मुलीच्या पाठीवरती सेल्फी काढलाय, तिच्या टेक्स्ट लिहून ठेवलाय, त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे? मी पुन्हा येईन असं त्यांना म्हटलंय। नेमका हा सगळा प्रकार काय? या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती, फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते, त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे, ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली, लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल। सर, पण त्यांनी सेल्फी काढला घुसला आणि त्याने तिच्या तोंडावर स्प्रे देखील मारला अशी देखील माहिती आहे। या बाबतीत निर्भया ह्या 7:30 नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाहीत, परंतु फॉरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणांती ठोस माहिती आपल्याला